अंधार सारा तेज येता त्या क्षणी अन नव्याने झेप घेते जागलेले स्वप्न मन ज्योत ज्योत चेतवा उजळू त्या दाही दिशा उमलू त्या मनामध्ये तेजाण्याची नवी आशा उमलू त्या मनामध्ये तेजाण्याची नवी आशा। सन्माननीय श्री निलेश राणे साहेब आमदार कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे साहेब, सुपुत्र माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपकभाई केसरकर, प्रमुख मान्यवरांचं ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते हा सन्मान होतोय, नागरी सन्मान होतोय। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सर्व सन्माननीय मान्यवरांसाठी। दीपकभाईंचा सन्मान ज्येष्ठ नागरिकांमार्फत मानवी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपूर्ण सावंतवाडीकरांचं प्रेम या चांगलं काम दीपकभाई या मतदारसंघात करत आहेत आणि त्याचप्रमाणे ते कायम सांगत असतात की सावंतवाडी शहरावर आपलं एक विशेष प्रेम आहे। साहेब दिलेची साहेब त्यांच्या मी जेव्हा जवळ गेलो तेव्हा मला कळलं की कधी त्यांच्यावर गाडीत बसलो, कधी त्यांच्यावर गप्पा केल्यात तर त्यांना सावंतवाडी शहराबद्दल जे काही बोलतात ते मला जाणवलं। कारण दीपकभाईंना मी आयुष्यभर विरोधच केला, पण जेव्हा मी त्यांच्या बरोबर गेलो आणि जेव्हा त्यांच्या संगत फिरलो तेव्हा माझ्या एक लक्षात आलं की सावंतवाडीसाठी एक वेडा माणूस आहे। ते सावंतवाडी हे केलं पाहिजे, संजू सावंतवाडी ते केलं पाहिजे। या 2 महिन्याच्या याच्यात मी बघितलं सावंतवाडी मी असं करणार, त्यांचा एक एम आहे मल्टी स्पेशलिस्ट किंवा ते आता सावंतवाडी शहरातच करतायत आणि त्याची जाण सुद्धा प्रत्येक इलेक्शन मध्ये सावंतवाडी शहराने ठेवलेली आहे। सावंतवाडीत पहिला महोत्सव जर कोणी सुरू केला असेल तर त्याचं सगळं श्रेय दीपकभाईंना जातं आणि आता सुद्धा मिनी महोत्सवाच्या रूपाने ते सावंतवाडी शहरात दरवर्षी महोत्सव घेत असतात। मी पाटेकरच्यांनी अशी प्रार्थना करेन की दीपकभाईंना दीर्घ आयुष्य, चांगलं आरोग्य आणि काम करण्याचं बळ या पाटेकरांनी देऊन दे। त्याचप्रमाणे निलेश राणे साहेबांच्या बाबतीत जर बोलायचं झालं, नवनिर्वाचित आमदार असून सुद्धा विधानसभेचे बोलले, जे प्रश्न मांडले, नागरिकांच्या जिव्हाळ्याचे, लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडलेत। अनेक शाप आमदार कसा हवा, तरुण आमदार कसा असावं, काय बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, बोलण्याची पद्धत, मांडण्याची पद्धत ही सर्व सिंधुदुर्ग नव्हे तर महाराष्ट्राला दाखवून दिली। आणि आपल्या हुशारीची चुणूक वयाच्या एकदम कमी वयात त्याने भारतीय संसदेमध्ये काम केलं आणि आता राज्याच्या विधानसभेत काम करतायत। तो खरोखरच मगाशी कोणावर बोलताना बोलत होते, संसदेत काम करण्याची पद्धती वेगळी असते आणि विधानसभेत काम करण्याची वेगळी असते। तर साहेब आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे, मला अभिमान आहे की माझे मार्गदर्शक असलेले निलेश साहेब संसदेत विधानसभेत ज्याप्रमाणे बोलतात तर मला गर्व आहे की अशा माणसाच्या संगतीत गेली 14 वर्ष मी राहिलो, मला अभिमान आहे। आणि मला जर कोणी घडवलं असेल तर त्याचं सगळं श्रेय निलेश राणे साहेबांना जातं। ही बोलण्याचं व्यासपीठ नाही आहे, पण लोकांना पण कळलं पाहिजे की मला जे घडवलं ते फक्त निलेश राणे साहेबांनीच घडवलं। याच्यापुढे जास्त काही न बोलता जे मंडळी तुम्ही इथं आला जाण्याने दोन्ही आमदारांना मला वाटतं 850 प्लेन आहे, त्याच्यामुळे जास्त न बोलता मी या महोत्सवात ज्यांनी भाग घेतला त्या सर्वांना शुभेच्छा देतो, इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। निलेश राणे साहेबांना जातं, ही बोलण्याचं व्यासपीठ नाही आहे, पण लोकांना पण कळलं पाहिजे की मला जे घडवलं ते फक्त निलेश राणे साहेबांनीच घडवलं। याच्यापुढे जास्त काही न बोलता जे मंडळी तुम्ही इथं आला जाण्याने दोन्ही आमदारांना मला वाटतं 850 प्लेन आहे, त्याच्यामुळे जास्त न बोलता मी या महोत्सवात ज्यांनी भाग घेतला त्या सर्वांना शुभेच्छा देतो, इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद संजूजी। मंत्री, माजी पालकमंत्री सन्मान्य दीपकजी केसरकर साहेब, माजी नगराध्यक्ष सन्मान्य संजूजी परब,
शिवसेना पक्षाचे उपनेते सन्माननीय संजय आंग्रेजी, सर्कलचे सगळे पदाधिकारी त्यांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो. आज या कार्यक्रमाला पहिल्यांदाच येण्याचा योग आला. सन्मान्य केसरकर साहेबांनी फार प्रेमाने मला इथे बोलवलं आणि सावंतवाडी महोत्सव, सावंतवाडी पर्यटन महोत्सव हा पहिल्यांदाच मला बघण्याचा योग आला. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि त्यांच्यासोबतच मुंबईला जाणार आहे. रोटरी क्लबचे सगळे, इनर सर्कलचे सगळे पदाधिकारी त्यांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो. आज ह्या कार्यक्रमाला पहिल्यांदाच येण्याचा योग आला. सन्मान्य केसरकर साहेबांनी फार प्रेमाने मला इथे बोलवलं आणि सावंतवाडी महोत्सव, सावंतवाडी पर्यटन महोत्सव हा पहिल्यांदाच मला बघण्याचा योग आला. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाला येत असताना आणि उद्घाटन झाल्यानंतर सगळं बघत असताना केसरकर साहेब, आपण जी ही परंपरा सुरू केली, संजू परब, तुम्हाला त्या संकल्पनेच्या मागची जी भूमिका आहे ती तुम्हाला पुढे घेऊन जायचंय. केसरकर साहेबांनी अनेक गोष्टी या मतदारसंघात सुरू केल्या. ते ज्या खात्याचे मंत्री होते, म्हणजे मला जी माहिती आहे ती मंत्रालयामध्ये ज्या ज्या खात्याचे मंत्री होते आपापले मीटिंग घ्यायचे, पण सर्वात जास्त तास मीटिंग घेण्याचा जर कोणाचा तो एक कसब असतो ना, एक रेकॉर्ड असतो, तो सन्मान्य केसरकर साहेबांचा आहे. तासनतास. म्हणजे मला माहिती आहे, चिपी विमानतळावर मी विमानाने मुंबईला जात होतो आणि केसरकर साहेब त्याच विमानाने मीटिंग घेण्यासाठी चिपी विमानतळावर थांबले. मीटिंग घेतली अधिकाऱ्यांबरोबर सगळी तिकडच्या वरच्या हॉलमध्ये आणि त्याच परत विमानाने मुंबईला गेले. मीटिंग साठी येणारे मंत्री अनेक मी बघितलेले आहेत, पण हे सगळं काय घडून आणणं, आणि मला असं वाटतं सावंतवाडी ह्या मतदारसंघामध्ये जो निधी आलाय तो आम्ही कुडाळमध्ये जो आम्ही अनुभवतो, ते आम्ही कुडाळमध्ये सांगतो की बघा इकडे पाऊस कसा पडतो निधीचा, आणि जेव्हा आमदार आम्ही नव्हतो, हे याला कौशल्य लागतं, हे सगळ्यांना जमत नसतं. लक्षात ठेवा, ते मंत्रालय जे असतं ना ते 288 आमदारांचा मतदारसंघ असतो आणि मंत्री अनेक असतात आणि त्या मंत्र्यांमध्ये आपला हा विकास निधी आपल्या जिल्ह्यासाठी आणणं, सिंधुरत्नच्या माध्यमातून पण साहेबांनी जे काम केलं, अनेक गावात जे ट्रान्सफॉर्मर गेले ना, अनेक गावांना माहिती सुद्धा नाही, ते ह्या साहेबांमुळे मिळालेले आहेत. त्या गावागावात जे काय पोहोचले ते ह्या साहेबांनी दिलेले आहेत. असे अनेक कामं केसरकर साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात केली. माझी एक आठवण सांगायला गेलं तर 2009ला जेव्हा पहिल्यांदा मी खासदार झालो, साहेबांनी एका व्हॅनमध्ये माझा प्रचार केलेला आहे. साहेब, आपण एका व्हॅनमध्ये, मला असं वाटतं 28 दिवस आपण त्या व्हॅनमध्ये प्रवास केला घरी न जाता, आणि त्यावेळेला मी खासदार झालो संजू परब साहेब 2009 मध्ये. म्हणून सर मनापासून मी आपला आभार व्यक्त करतो. आपण मला इथे बोलवलं, रोटरी आणि सगळ्या इनर सर्कलच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो. अतिशय दिमागदार हा सोहळा आपण इकडे साजरा करता, दरवर्षी साजरा करता. इथून पुढे जर माझा कुठे खारीचा वाटा आपल्याला वाटलं की इथे निलेश राणेचा पण खारीचा वाटा इथे आम्हाला मिळावा, साहेब हक्काने कधीही सांगा, मी तुमच्या बरोबर आहे. आपण एका जिल्ह्यातले आहोत, कधीही आपण सांगावं, मी तुमच्या बरोबर आहे. परत एकदा केसरकर साहेब आपले आभार व्यक्त करतो आणि इथे सगळ्या जमलेल्या लोकांचे आभार व्यक्त करून इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय आमदार निलेशजी राणे साहेब, त्याचबरोबर संजू परबजी, आमचे रोटरी क्लबचे अध्यक्ष, युनियनच्या अध्यक्षा, रोटरी क्लबचे अध्यक्ष, सर्व विविध पक्षाचे पदाधिकारी आणि उपस्थित मान्यवर, सर्वांची नावं घेत नाही कारण वेळ झाला आहे, आम्हाला फ्लाईट पकडायची आहे, त्याच्यामुळे बाबासाहेब रागवू नका. आपल्याला एकच गोष्ट सांगतो की हा महोत्सव झाला म्हणजे सावंतवाडी महोत्सव होणार नाही असं बिलकुल नाही. सावंतवाडी महोत्सव हा ह्याच्यापेक्षा किमान 5-10 पट मोठा आणि भव्य असतो आणि तो 100% मी तुम्हाला सांगतो केवळ सावंतवाडीमध्ये नाही
तर जिल्ह्यातल्या प्रत्येक ठिकाणी ज्याला टुरिझमचं पोटेन्शियल आहे, जसं साहेबांच्या मतदारसंघामध्ये मालवण आहे, टुरिझमचा तो हब आहे, तर प्रत्येक मतदारसंघामध्ये जे टुरिझमची गावं आहेत त्याच्यामध्ये 100% मोठे महोत्सव घेतले जातील. एवढे पैसे निश्चितपणे सिंधुरत्नमधून देण्यात येतील हे मी आपल्याला निश्चितपणे सांगतो. सावंतवाडी महोत्सव सुरू करण्याचा मागचा उद्देश असा होता की पर्यटक येत असताना केवळ त्यांनी मनोरंजनाची बघण्यापुरतं येऊ नये, तर महिलांना त्याच्यापासून रोजगार निर्माण व्हावा, स्थानिक लोकांना रोजगार निर्माण व्हावा, त्याच्यासाठी आपल्याला याचं एक चांगलं असं नियोजन केलं पाहिजे. वेगवेगळ्या पॅकेजेस तयार केल्या पाहिजेत. कसं होतं की हा जो महिना आहे याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पूर्णच भरलेला असतो सर. त्याच्यामुळे ज्या सीझनला हॉटेल्स मोकळे असतील त्या सीझनला लोकांना रोजगार निर्माण केला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला ज्याला वेळ असेल त्याला आपण तिघे एकत्र बसू, राणेसाहेबांचं मार्गदर्शन करू. कारण जगभरामध्ये जे फेस्टिवल्स होतात ते स्लॅक सीझनला होतात, म्हणजे लीन सीझनला होतात, की ज्या वेळेला बिझनेस नसतो. 31 डिसेंबरला तर अख्खा सिंधुदुर्ग जिल्हा भरलेलाच असतो, सगळे हॉटेल्स फुल असतात आणि त्यावेळेला करण्यापेक्षा त्या महोत्सवांचं नियोजन हे वेगळ्या वेळेला करता येईल का, ज्या वेळेला आपल्याकडे आंब्याचा सीझन असतो त्यावेळेला करता येईल का, आपलं वैशिष्ट्य लोकांना बघता येतील अशा तऱ्हेने करता येईल का, पॅकेज टूर्स कुठे कुठे नेता येतील याच्यावर आपल्याला विचार करता येईल. एकच गोष्ट मी सांगतो की निवडणूक संपल्यानंतरचा हा पहिला कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे सर्वात प्रथम तुमचे आभार मानले पाहिजेत की तुम्ही मला चौथ्यांदा निवडून दिलेला आहे. आणि तुम्हाला तुमचे आभार याच्यासाठी सुद्धा मानले पाहिजे सिंधुदुर्गवासियांच्या की एक उमदा नेता की ज्यांनी खासदार म्हणून नेतृत्व केलं त्यांना आमदार म्हणून सुद्धा तेवढ्याच चांगल्या मताने आमच्या जिल्ह्याने निवडून दिलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की पुढच्या काळामध्ये आम्ही टीम म्हणून काम करू. या जिल्ह्याचा चेहरा मोहरा पालटण्याची ताकद ही जी लोक मनापासून आपल्या लोकांसाठी काम करतात त्यांच्यामध्ये असते. मी काय फार लांबलचक भाषण करणार नाही. ज्या ज्या घोषणा केलेल्या होत्या येत्या वर्षभरामध्ये सगळ्या तुम्हाला पूर्ण झालेल्या दिसतील एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि संजयजी तुम्ही आता चांगलं हे केलेलं आहे, त्यानंतर हे तुम्ही देणार होते सर, तुम्ही थांबवलं नसतं तर अगोदर झाले असते. केवळ तुम्ही एकमेव व्यक्ती आहे की जे त्यांना थांबवू शकले, माझ्याकडे येणाऱ्या कोणच थांबवू शकत नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की सगळ्यांनी एकत्र काम करा, आपल्या जिल्ह्याचा खूप विकास करा. आणि ह्या विकासाचं केंद्र हे सुद्धा त्या काळामध्ये सावंतवाडी संस्थान राहिलेलं आहे. बापूसाहेब महाराजांचं त्यावेळेचं नाव, शिवरामराजेंचं नाव, हे सगळं त्यांनी जपलेलं हस्तकला, हे सगळ्याचं एकत्रित आपल्याला परिणाम म्हणून आपला जिल्हा हा गोव्याच्या हाईटला आपल्याला न्यायचा आहे. आणि ते करायची शक्ती श्री पाटेकरांनी देव अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपण सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. माझ्या मुलीचा जन्मच झाला 31 तारीखला आणि सावंतवाडी महोत्सव असल्यामुळे मी 31ला तिथं कधीच वाढदिवस साजरा करू शकला नाही. सगळे लोक नवीन वर्ष साजरा करत असतात, तर यावर्षी तरी म्हटलं की आपण तिच्या वाढदिवसाला जाऊया. आणि म्हणून 31ला मी तुमच्यावर नसणार, पण माझ्या सदिच्छा पूर्णपणे तुमच्याबरोबर आहे. येणारं वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संजू परब साहेबांचं स्केच साकारलं, दीपाबाई केसरकर यांचं देखील स्केच साकारलं होतं. सुंदर असं त्यानं हे स्केच साकारलंय. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या छोट्या विराजसाठी. साकारलं होतं. सुंदर असं त्यानं हे स्केच साकारलंय. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या छोट्या विराजसाठी. अशी मी सर्वांच्या